40 करोडचं मार्जिन एका ट्रेडरला टेक्निकल ग्लिचमुळे कोटक सिक्युरिटीज मध्ये मिळालं होतं. त्यावर त्याने ट्रेड घेतले आणि प्रॉफिट जर बघितला तर 1,75,00,000 लाखाचा झालेला आहे. फक्त त्याला 1,75,00,000 मिळणार नाहीत तर 2 करोड रुपये मिळणार आहेत. नेमका काय विषय झालाय चला समजून घेऊया. 2022 मध्ये राजगुरू नावाच्या एका व्यक्तीच्या कोटक सिक्युरिटीच्या अकाउंटवर टेक्निकल ग्लिचमुळे 40 करोडचं मार्जिन मिळालं होतं. त्यावर त्याने ट्रेड घेतले. पहिल्या ट्रेडमध्ये जर बघितला तर 54 लाखाचा लॉस झाला. त्यानंतर परत ट्रेड घेतले 2 करोड 38 लाखाचा त्यावर प्रॉफिट झाला. नेट प्रॉफिट जर बघितला तर 1,75 करोडचा झाला होता. तर ह्या ट्रेडचं कॉन्ट्रॅक्ट नोट वगैरे सगळं त्याला संध्याकाळी मिळून गेलं. पण दुसऱ्या दिवशी कोटकच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी रिव्हर्स केलेलं होतं प्रॉफिट आणि मार्जिन सुद्धा, आणि त्या ट्रेडरला काहीच पैसे मिळाले नव्हते. म्हणून त्या ट्रेडरनं काय केलं, दुसऱ्या दिवशी कोटकच्या ऑफिसमध्ये गेला. तिथं प्रॉब्लेम काय त्याचा रिझॉल्व्ह झाला नाही. म्हणून एनएससीच्या वेगवेगळ्या ज्या कंप्लेंट असतात त्यानं त्यावर कंप्लेंट फाईल केल्या. त्यावर सुद्धा 2-3दा त्याच्या कंप्लेंट रिजेक्ट झाल्या. हायर लेवलला जेव्हा त्यानं कंप्लेंट केली तेव्हा त्याची कंप्लेंट समजून घेतली आणि 1,75 करोडचा प्रॉफिट त्याला परत करायला लावला कोटक सिक्युरिटीजला. प्लस 2022 पासून ही अमाऊंट त्यांच्याकडेच होती, त्यामुळे 12% इंटरेस्ट सुद्धा लावला. म्हणजे जवळजवळ त्याला 2 करोड रुपये कोटक सिक्युरिटीजला त्या ट्रेडरला परत करायला लावले. त्यानंतर कोटक सिक्युरिटीजनं बॉम्बे हायकोर्टमध्ये धाव घेतली. पण बॉम्बे हायकोर्टनं सुद्धा सांगितलेलं आहे की जो प्रॉफिट झालेला आहे तो ट्रेडरलाच मिळाला पाहिजे, कारण जर लॉस झाला असता तर त्याला लायबल ठरवलं असतं. तर त्यामुळेच प्रॉफिट जर झाला असेल तर त्यालाच ट्रेडरलाच दिला पाहिजे. ह्यामध्ये कोटक सिक्युरिटीजचा कोणताही लॉस झालेला नाही आहे. पण या प्रोसेसमध्ये कोटकनं काय केलेलं होतं की 50 लाखाची ऑफर सुद्धा त्या ट्रेडरला दिलेली होती आणि बाकीचा जो प्रॉफिट आहे तो कोटकच ठेवून घेणार होतं. कोटक सिक्युरिटीजचं कोर्टामध्ये असं सुद्धा म्हणणं होतं की कोर्टानं त्यांच्या बाजूने डिसिजन दिला पाहिजे, कारण कोटक सिक्युरिटीच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमचं इम्पॉर्टन्स ठेवण्यासाठी, पावित्र्यता ठेवण्यासाठी. पण कोर्टानं सुद्धा सरळ त्यांना सांगून टाकलं की तुम्ही एका बाजूला 50 लाखाची ऑफर सुद्धा ट्रेडरला देतात आणि एका बाजूला तुम्ही म्हणत आहात की आमच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमचा इम्पॉर्टन्स सुद्धा ठेवा. हे बरोबर दिसत नाही. तुम्हाला 40 करोडचं मार्जिन असं मिळालं तर तुम्ही काय करणार नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कोटक सिक्युरिटीज बद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा नक्की सांगा.